हॅलो फ्रेंड, मी आता आले कुडाळेश्वर मंदिरमध्ये. कुडाळेश्वर मंदिरमध्ये आज पालखीचा 7वा दिवस आहे. कुडाळेश्वर देवाची सजावट चालू आहे. बाहेर पालखी चालू आहे. थोड्याच वेळात पालखी आतमध्ये येईल. नंतर सजवलेली कुडाळेश्वरची प्रतिमा काळोख करून बाहेर काढतात. संकल्पेन समर्पितं शंभो लक्ष्मी भजे.
करिष्ये शुभा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर श्रीकांत स्मरण जय जय पंढरीनाथ महाराज की श्रीदेव पुराणेश्वर महाराज की। जय जय कृष्ण हरि राम कृष्ण परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो। आपली कर्म कशी झाली आयुष्यभरात याच्या विषयी चिंतन करायचं। हे चिंतन करत असताना तुम्ही काय मी काय पोटाची खळगी भरण्यासाठी संसारासाठी माया मोहात सगळे लपेटून जाऊन याला शेंडी लाव त्याला शेंडी लाव, कधी जमलं तर बरं कर कोणाचं तरी, असं करत करत आयुष्य जगत माझं तेवढं बरं व्हावं यासाठी धडपडत 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 आयुष्यामध्ये चाललो। आणि या सगळ्या चालताना ज्या ज्या काही गोष्टी आम्ही केल्या, मग त्याच्यामध्ये काही पाप असेल काही पुण्य असेल, तर तुमचं पैसा मिळवलेला असेल, पैसा पद प्रतिष्ठा पुण्य स्वर्ग या सगळ्या नगण्य गोष्टींना, आता तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही स्वर्गाला सुद्धा नगण्य म्हणता, पुण्याला सुद्धा नगण्य म्हणता, पण मुंडकोपनिषदातला मी तो आता श्लोक म्हटला परीक्ष लोकान कर्मचितान काही नाही। म्हणून ज्ञानेश्वरांनी पहिला सद्गुरू जो सांगितला तो मुंडकोपनिषदामध्ये, त्याला काही मांडुक्य उपनिषद असंही म्हणतात, त्यामध्ये तो सर्वप्रथम
वाटण्यासाठी आपण सर्वांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं